शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. ही व्हरायटी आहे VCF 517, मंड्या 517 किंवा बाहुबली 517. 4 महिने 20 दिवस पूर्ण झालेले आहेत. 140 दिवसांचा प्लॉट आहे. पाहू शकता किती छान आलेला आहे. सगळीकडे एकसारखी वाढ आहे, एकसारखी साईज पण बनत आहे आणि दोन कांडीतलं अंतरसुद्धा अतिशय छान पडत आहे. तुम्हाला मी आता आत दाखवतो ऊस. शेतकरी मित्रांनो पूर्ण हात वर करतो मी. आता जवळजवळ मी 7 फूट उंच कॅमेरा केलेला आहे. हे पहा किती छान साईज बनत आहे. दोन कांडीतलं अंतर सुद्धा अतिशय छान पडत आहे. 10 फुटामध्ये करेक्ट 45 ते 50 ऊस आहेत. सगळीकडे एकसारखे ऊस आहेत. आता या शेतकरी मित्रांनो VCF 517 जी व्हरायटी आहे, या व्हरायटीचं जे वाडा आहे ते मी परवा आमच्या गाजरी गवताची पेंडी बांधली, तर ही चांबट वाडा आहे. म्हणजे ह्या वाड्यामध्ये चांगला दम आहे, अजिबात तुटत नाही वाडं. ऊससुद्धा अतिशय चांगला आहे. एकसारखी वाढणारी व्हरायटी आहे, अजिबात न पडणारी न लोळणारी जात आहे. आता 140 दिवसाच्या मानानं किती छान आलेले आहे पाहू शकता. आता पूर्ण हात वर केलेला आहे मी. शेतकरी मित्रांनो या प्लॉटला सध्याला काय चालू आहेत खतं ड्रिपमधून, त्याची मी माहिती सांगतो तुम्हाला. प्रत्येक 4-4 दिवसाच्या गॅपनं मी खतं सोडत आहे. समजा 1 तारखेला 24-24-0 20 किलो दिलं, तर 4थ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला अमोनियम सल्फेट 20 किलो देतो. 4 तारखेला अमोनियम सल्फेट 20 किलो झालं की 8 तारखेला म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो देतो. म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो. त्यानंतर 12 तारखेला मॅग्नेशियम सल्फेट 4 किलो, 4 ते 5 किलो. त्यानंतर 16 तारखेला परत कॅल्शियम नायट्रेट 4 ते 5 किलो. आणि 20 तारखेला चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रियंट्स 1 किलो. शेतकरी मित्रांनो असं तुम्हीही नियोजन करा आणि शेतीमध्ये सक्सेस व्हा. जास्त खर्चही करायचा नाही आहे आपल्याला आणि उत्पादनही जास्त काढायचं आहे. तर माझ्या चॅनलला फॉलो करा. शेतकरी मित्रांनो आता हा जो डोस आहे, ही खतं तुम्ही देत राहिलात अशा पद्धतीनं मी सांगितलेल्या पद्धतीनं. पहिला 24-24-0, मग अमोनियम सल्फेट 4 दिवसानंतर, मग 4 दिवसानंतर म्युरेट ऑफ पोटॅश, मग 4 दिवसानंतर कॅल्शियम नायट्रेट, मग 4 दिवसानंतर मॅग्नेशियम सल्फेट, मग 4 दिवसानंतर चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रियंट्स 1 किलो, परत त्यानंतर 24-24. ही जी खतं आहेत ही करेक्ट आहेत. तुम्ही असं समजू नका की मी प्रत्येक 15 दिवसाला खतं भरपूर सोडली तर तुमच्या ऊसाचं उत्पादन वाढेल, भरपूर पाणी सोडलात तर उत्पादन वाढेल, तर ते चुकीचं आहे. गरजेनुसार खतं देणं गरजेचं आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणीसुद्धा देणं गरजेचं आहे. वापसा कंडिशनमध्ये आपल्याला जमिनीला ठेवायचं आहे. जमीन जास्त ओलसर अशी किचकिचीत न राहता वापसा कंडिशनमध्ये. आता आज आम्ही जवळजवळ 4 तास पाणी दिलेलं आहे. किती पूर्ण असं गरगरलेलं आहे. आता 2 ते 3 दिवस 4 दिवस पाणी अजिबात सोडायचं नाही शेतकरी मित्रांनो. वापसा कंडिशन आल्यानंतरच तुम्ही पाणी सोडायचं आहे.
अति पाणी दिलं, अति खतं टाकली म्हणजे शेतकरी मित्रांनो उत्पादन येतं, हे पूर्णतः चुकीचं आहे. गरजेनुसार खतं टाकावीत, गरजेनुसार पाणी द्यावं. ॲटोमॅटिक सूर्यप्रकाशामध्ये त्याचं अन्न तयार होत राहतं आणि तुमच्या ऊसाचा विकास जो आहे चांगल्या पद्धतीने वाढ होते. आता पाहू शकताय अतिशय छान साईज पडत आहे, कांड पडत आहे. सगळीकडे एकसारखं वाढ आहे. तुम्हाला आता मी पहिल्यापासून सरीतनं दाखवत आलेलो आहे. आता पूर्ण आता प्लॉटमध्ये एंट्री केल्यानंतर आता आपण प्लॉटमधून बाहेर पडत आहोत. सगळीकडे आता तुम्ही पाहता आलेला आहातच. सगळीकडे एकसारखी वाढ आहे, एकसारखं काळोखी आहे सगळीकडे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा नियोजनबद्ध शेती करा. अति खतं टाकू नका, जीवाणूंचा वापर करा. जीवाणूंमध्ये झायडेक्सचं NPK किट, नर्सरी किट जे आहे ते वापरू शकताय. त्यामध्ये मायक्रोरायझा येतं, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया येतात. त्यानंतर मायक्रोरायझा, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि NPK कन्सोर्टिया येतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. अतिशय रिझल्ट त्याचे चांगले आहेत. तर शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला मी अशीच माहिती मी देत राहत आहे. आणि शेतीमध्ये सक्सेस व्हायचं असेल शेतकरी मित्रांनो तर रोज शेतीमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. रोज एक चक्कर का असताना शेतामधून फिरलं पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या फील्डमधला रोज ज्यावेळेला जात आहे त्यावेळेला ही एक एनर्जी आहे शेतकरी मित्रांनो, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही रोज शेताकडे गेलात तर शेताला सुद्धा वाटतं की माझा मालक रोज येतो माझ्याकडे. त्यामुळे ते सुद्धा आनंदाने आणि उत्साहानं वाढायला सुरुवात करतं. आपण टाकलेले जे मटेरियल आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं अपटेक केलं जातं. त्यामुळं तुम्हीही शेतीसाठी वेळ द्या. अजिबात तणाचा पूर्ण तण विरहित शेत ठेवा. ॲटोमॅटिक तुम्ही जी टाकलेली खतं जे आहेत ती चांगल्या पद्धतीनं पिकाला अपटेक होतील आणि पिकाची वाढ चांगली होईल. अशा पद्धतीनं नियोजन करा जेणेकरून आपण टाकलेलं मटेरियल आहे आणि तुम्ही तणही काढलेलं नाही आणि तणच खात बसलेलं आहे असंही नको आहे. ज्या त्यावेळेला जी ती गोष्ट करा, तुम्हाला 100% सक्सेस भेटते. शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, फॉलो करा. धन्यवाद.